नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवतो झटपट होणारा रव्यापासून बनणारा स्नॅक्स। बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायला तेवढाच चविष्ट लागतो। तर एक पेला रव्यापासून आपण पूर्ण घरातल्यांसाठी हा स्नॅक्स बनवू शकतो आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होतो। तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात। अतिशय हे क्रिस्पी कुरकुरीत असा हा स्नॅक्स तयार होतो। सकाळी चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला म्हणून चहासोबत तुम्ही हा बनवू शकतात। वरून कुरकुरीत आणि आतून असा हलका फुलका हा नाश्ता तयार होतो। तर हे पहा, असे रोलसुद्धा तुम्ही बनवू शकतात। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक पेला रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा घेतला आहे। तुम्ही मोठा रवा घेतला तर थोडं तो मिक्सरवरती फिरवून घ्या। तर आपण एक पेला रव्यासाठी 2 ते 2.5 पेला पाणी वापरणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण फोडणी करून घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकून 1 चमचा जिरे टाकले। जिरे चांगले फुलले की आपण याच्यामध्ये सेम त्याच पेल्याने पाणी टाकून घेणार आहोत। तर मी आत्ता 2 पेले पाणी टाकून घेतले। आता यामध्ये टाकूयात 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स। तुम्ही इथे हिरवी मिरची आणखीन टाकली तरीही चालेल, तुम्हाला खूप स्पायसी हवं असेल तर। पाव चमचा काळी मिरी पूड टाकून घेतली आहे आणि 1 बटाटा किसून स्वच्छ धुवून पिळून घेतलाय तो टाकून घेतलाय। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि 1 मोठा चमचा तीळ, चवीनुसार मीठ टाकून घेतले। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात। आता पाण्याला उकळी येऊ द्यायची। हे पहा, पाण्याला आता उकळी येते। त्यावेळेस आपण इथे रवा टाकून घेणार आहोत। तर थोडा थोडा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। तर पूर्ण सर्व मी इथे रवा टाकून घेतले। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। तर आपल्याला इथे पाणी कमी वाटते तर आणखीन अर्धा पेला मी इथे पाणी टाकून घेते। तर हे नॉर्मल आपलं कोमट पाणी आहे, खूप गरमही नाही आहे आणि थंडही नाही आहे। तर हलकं गरम करून घ्यायचं। कसं आहे, आपण इथे आता फोडणी करून घेतली आहे तर ह्या रव्याचं टेम्परेचर गरम आहे सर्व आणि त्यामध्ये गार पाणी नाही टाकायचं, थोडं कोमट करून टाकायचं। तर एकूण आपण 2.5 पेला पाणी टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे। तर रवा चांगला फुलला गेला आहे, हे पहा, आणि व्यवस्थित हा झालेला आहे। याचा व्यवस्थित गोळा बनतोय। आता आपण हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात। तर गॅस बंद करून घेते आणि हे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून थंड करून घेतले। हे पहा, अगदी हलकं फुलकं थोडंसं कोमट आहे, आपल्या हाताला सहन होईल असं हे कोमट झाले। तर आता आपण याचा एक गोळा करून घेऊयात, म्हणजे हे व्यवस्थित एकजीव होईल। तर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे असं गोल करून घ्यायचं। आता त्यामधला एक गोळा घ्यायचा आणि असा याचा पोळपाटावर थोडंसं तेल लावून याला रोल करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण याचा लांबट असा रोल करून घेतला आहे आणि चाकूने 1-1 इंच एवढा अशा अंतरावरती आपण हे कापून घेतलेत। तर इथे आपण रवा बाईट्स बनवतो। तर याला साईडने असा थोडासा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे हे व्यवस्थित तळल्यावरती दिसतात। तर असे हे आपण रव्याचे बाईट्स केलेत आणि साईडने याला थोडासा आपण शेप देऊन घेतला आहे। हे पहा, अशा पद्धतीने। तर बाकीचे सुद्धा सर्व आपण रव्याचे असेच हे कापून रव्याचे बाईट्स बनवून घेणार आहोत, किंवा तुम्ही हातावरती छोटे छोटे याचे रोल केले तरीही चालेल। तर राहिलेले सर्व मी इथे असेच याचे बाईट्स करून घेते। तर मी आता एवढे याचे बाईट्स बनवून घेतलेत। आता आपण तळून घेऊयात। तर हे रवा बाईट्स तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं। आता तेल कसं कडकडीत गरम हवं आहे हे बोलण्यातूनच समजलं असेल की तेल आपल्याला अतिशय गरम हवं आहे। का ते सांगते, कारण तेल जर खूप गरम नसेल तर हे रव्याचे बाईट्स आपण तेलामध्ये टाकले की ते विरघळतात आणि सर्व बाईट्स मग पसरले जातात। त्यामुळे तेल चांगलं तापलेलं असावं आणि लगेचच याला झारा लावायचा नाही, थोडं सेट होऊ द्यायचं। साईडने थोडं याच्यावरती तेल उडवून घ्यायचं, रव्यावरती बरं का, हातावरती नाही। आणि नंतर हे अलटी पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि झाऱ्याने नंतर याला आपण वेगवेगळे असे करू शकतो, सहज ते होतात। तेलात टाकल्या ते लगेच चिकटले जातात, रवा ओलसर असतो त्यामुळे। तरी ते आपण पहिले टाकलेले तेवढे तळून घेतलेत
आता दुसरेसुद्धा मी तेलामध्ये टाकून घेते। तर बाकीचे सुद्धा आपण सर्व राहिलेले असे सेम बनवून घेतलेत आणि हे सुद्धा सोनेरी रंगावरती तळून घेऊयात। तर तेल गरम झाले की पटापट हे बाईट्स तळून होतात। हे पहा, थोडंसं हे कोटिंग सेट झालं की असं झाऱ्याने वेगवेगळं करायचे, म्हणजे हे मोकळे असे बाईट्स तयार होतात। तर राहिलेले सर्व इथे मी हा स्नॅक्स तळून घेतलाय। तर तुम्ही पाहिलंच आहे किती बनवायला हा स्नॅक्स सोपा आहे। अगदी आपण घरात असणाऱ्या साहित्यापासून आणि एक पेला रव्यापासून हा स्नॅक्स बनवलाय। तर अतिशय चटपटीत काहीतरी खावंसं तुमची इच्छा झाली की तुम्ही हे नक्की बनवू शकतात। आपल्या घरामध्ये तर रवा अवेलेबल असतो, त्यामुळे पटकन बनवायचे आणि झटपट खाऊन घ्यायचे। किंवा तुम्ही असे रोलसुद्धा बनवू शकता। जे आपण बाईट्स बनवले त्याच मिश्रणापासून मी इथे थोडेसे रोल बनवून घेतलेले। तर अतिशय आतून पोकळ असे हे हलके फुलके बनतात। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि आणखीन नवनवीन रोज वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आपण भेटूया अशा झटपट होणाऱ्या चटपटीत पुढच्या रेसिपीमध्ये, अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।